नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत. माझा व्हिडिओ पूर्णपणे ऐका आधी. ज्यावेळी तुमच्यावर अन्याय होतो आणि तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायची असेल, त्यावेळी तुम्ही काय करा, घाई-गडबडीत जाऊन तक्रार देऊ नकोसा. तक्रार वेळेत द्या, पण आधी जे काही तुम्हाला म्हणायचं आहे, ते एका टायपिस्टकडून तुम्ही पूर्णपणे टायपिंग करून घ्या. ती तक्रार तुम्ही एक म्हणता 4 वेळा वाचा व्यवस्थित. सगळी तक्रार घटना तुमच्यावरती जसा अन्याय झाला आहे, कायदेशीररित्या सगळे मुद्दे व्यवस्थित आहे का नाही, फार तर वकिलांचा सल्ला घ्या. व्यवस्थित टायपिंग करा आणि त्यानंतर तुमचे जवळचे जे पोलीस स्टेशन असेल, त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं कोणताही अधिकारी असेल, तर त्यांना ठाणे अंमलदार कोण आहेत विचारा आणि त्यांच्याकडे तो अर्ज देऊन जी काही तुमची तक्रार दिली असेल, ती रीतसर नोंद करा आणि तिची एक पोच तुमच्याकडे घेऊन ठेवा. त्यानंतर आपणला चांगल्या पद्धतीनं पुढची कायदेशीर प्रक्रिया करण्यास व्यवस्थित मार्ग मिळेल. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तक्रार देत असताना कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगू नका, कारण तुम्हाला न्याय पाहिजे असतो. आपण कुणावर अन्याय करत नसतो. त्यामुळं पोलीस स्टेशनमध्ये भीत जायची काहीही गरज नाही मित्रांनो. हे तुमचे कर्तव्य आणि अधिकार पण आहेत. त्यामुळे कायदेशीर हक्क आणि अधिकार तुम्हाला बजावण्याचा पूर्ण अधिकार आहे.